स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांच्या एक नवीन कॉन्सेप्टची मराठी मूवी सुरू असताना एंड काय होईल याची कल्पनाच येत नाही। आम्ही अगदीच आनंदाने एक तुम्हाला सरप्राईज करायला आलेलो आहोत। ठाण्यात असं म्हटलं जातं की मराठी प्रेक्षक मराठी रसिक फार ताकदीने कुठल्याही कलाकृतीसाठी पाठिंबा द्यायला पुढे असतात। तो पाठिंबा आज बघायला मिळतो कारण डॉक्टर तुमचेच 4 स्क्रीन आहेत, तर दणदणीत प्रतिसाद आहे। थँक्यू सो मच। तुम्ही वेळ काढलाय हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी वेळ काढणं हे आमचं कर्तव्य आहे। तुम्हाला जर सिनेमा आवडला तर तुमची जबाबदारी आहे की तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना किंवा ऑफिस मधल्या माणसांना किंवा डॉक्टरांच्या अजून पेशंट्सना आमचा सिनेमा बघायला पाठवा। आता आम्ही डॉक्टर म्हणजे ऑलरेडी होणार आपण घेणार होतो खूप छान आणि खूप सुपर रिस्पॉन्स आहे। खूप वेगळा आणि दोघांचं उठायचं असं वाटतंय मस्त। धन्यवाद, तुमच्या सगळ्यांचे आभार आणि एन्जॉय द फिल्म। आणि थँक्यू डॉक्टर कर्वे, थँक्यू मॅम, थँक्यू सो मच एव्हरीबडी। आणि तुमच्या सगळ्यांना पण खूप खूप मनापासून धन्यवाद। इतका चांगला प्रतिसाद तुम्ही देताय। फक्त ठाण्यात नाही, फक्त मुंबईत नाही, फक्त पुण्यात नाही, महाराष्ट्रभर चांगला प्रतिसाद मिळतो। आज पहिला दिवस आहे अवघा, तरी चांगला प्रतिसाद मिळतो। वी आर व्हेरी व्हेरी हॅपी। डेंटिस्ट डॉक्टर कर्वे यांच्याकडून आम्हाला VIP पास मिळाले। 4 स्क्रीन मध्ये एकच मूवी लागली होती। आम्ही आहोत विवियाना मॉल ठाणे येथे, मी आणि माझी मैत्रीण अर्चना। आम्ही मूवी बघायला आलो तेव्हा आम्हाला माहीत नव्हते की सुशीला सुजितची सगळी टीम इथे येणार आहे। इंटरवलमध्ये त्या टीमला प्रत्यक्ष बघून खूप मजा आली। मूवी संपल्यावर मी त्यांना एक रिव्ह्यूही दिला। आम्हाला ऑडी 2 मध्ये जायचं होतं। नुकतेच स्वप्नील जोशीला कांदिवलीच्या साई भंडारा कार्यक्रमामध्ये बघितले होते। तिथे निशिगंधा वाड, स्वप्नील जोशी आणि स्वाती आंबेकर म्हसे पाटील आल्या होत्या। तेव्हा मी त्यांच्या स्वागतासाठी एक गाणंही म्हटलं होतं। तेव्हा स्वप्नील जोशीने ह्या पिक्चरसाठी येण्याचे आवाहन केले होते। स्वप्नील जोशीच्या अपीलचा एक वेगळा व्हिडिओ मी माझ्या चॅनलमध्ये टाकला आहे। आता आम्हाला ऑडी 2 मध्ये सोडण्यात आले। हे VIP लोकांसाठी बांधलेले थिएटर मी पहिल्यांदा बघितले। खूपच छान रिक्लायनिंग सीट होत्या। रिक्लायनिंग चेअरच्या बाजूला बॉटल वगैरे ठेवण्यासाठी एक छान स्टँड होता आणि बाजूला एक छान छोटासा लॅम्प होता। इट वॉज रिअली गुड ॲम्बियन्स। पॉपकॉर्न आणि सॉफ्ट ड्रिंक कॉम्प्लिमेंटरी होते। हा शो रात्री 8चा होता। बऱ्यापैकी प्रेक्षक जमले होते। सर्वांच्या मनात उत्सुकता होती। या मूवीचे अनेक ट्रेलर्स आम्ही आधी पाहिले होते। या मूवीमध्ये सोनाली कुलकर्णीने अतिशय उत्कृष्ट काम केलं आहे। सोनाली कुलकर्णी आणि स्वप्नील जोशीचा संवाद खूप छान दाखवला गेला। मूवी सुरू झाला तेव्हा असे वाटले की हा मूवी नक्की कशावर असेल। पिक्चरची सुरुवात खूपच वेगळी होती आणि मूवीमध्ये म्युझिक गाणी खूप छान होती। मीन्स गाणी अशी वेगळी नव्हती, पण त्या सीनवर जी गाणी होती ना ती खूप छान होती। आम्ही मस्त पॉपकॉर्न खात हा चित्रपट बघितला। कॉमेडी पण छान दाखवली होती, पण एक सिरियस मेसेज सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळाला। समाजात वेगवेगळी नाती असतात, पण नात्यांमधील कोडी बोलल्याशिवाय सुटत नाहीत ना। ज्या मनातील भावना आपण दाबून जीवन जगत असतो त्या मनातील भावना कधीतरी व्हेंट आउट होणे गरजेचे असते। मी सर्वांना असे सांगेन की हा पिक्चर तुम्ही एकदा तरी जाऊन थिएटरमध्ये बघा आणि बघून झाल्यावर इथे तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मध्ये लिहा।